बाळासाहेब माने एक काळ असा होता की ओपन गटातील खालच्या गटातील सर्वच पैलवानावर त्यांच्या कुस्त्या झाल्या. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत कोणाकोणासोबत कुस्त्या झाल्या. वस्ताद, स्वागत आहे, तुमचं वेळ दिलात. आता किती वर्ष झालं तुम्ही या ठिकाणी सर्व्हिस करताय आणि किती महिने झाले की आप रिटायर झालात? माझं डायरेक्ट भरती माझी पुण्याची भरती, सातारला भरती करून घेतलेलं आहे. आणि सातारला भरती होऊन तिकडे पुण्याला नेमणूक झाली होती. तर तिथं जवळजवळ 18 वर्षे तिकडे सर्व्हिस झाली, इकडे 18 वर्षे, 38 वर्षे सर्व्हिस झाली. 38. आता किती दिवस झालं आपण रिटायर होऊन 31 मे म्हणजे 4-5 महिने होत आले आता. वस्ताद, मला सांगा, कुस्तीमुळेच आपण भरती झालात काय सर्व म्हणजे पोलीस खात्यात का स्पर्धा परीक्षा? कुस्तीवरच मेडल, डायरेक्ट मेडलवरच बोलवून स्पेशल भरती माझी. कोणत्या मेडलवर? पंजाबच्या राष्ट्रपती शंकर दयाल शर्माच्या असती पंजाबच्या, आणि राजीव गांधीची असती इंदिरा गांधी स्टेडियम दिल्ली. परत महाराष्ट्राची मेडल ही 3-4 त्यावेळेस आणली होती. भरती झाल्यानंतर पुन्हा मग 4-5 मिळवली. तसं बघायला गेलं तर वस्तादांच्या सर्वच पैलवानाबरोबर कुस्त्या झाल्या, कारण 8 वेळेस महाराष्ट्र चॅम्पियन, म्हणजे स्पर्धेत पण बऱ्याचदा कुस्त्या झाल्या, मैदानी पण झाल्या. वस्तादा, महाराष्ट्रातील कोणकोणते पैलवान आहेत थोडक्यात आपल्याला नाव सांगा. आपण हाय लिस्ट आपण चर्चा करूयात. एकंदरीत कोण्या पैलवानाबरोबर कुस्त्या झाल्या? कुस्ती झाली माझी गुलाब बर्डे, महाराष्ट्र केसरी, हे पाण्याला कुस्ती झाली. त्याच्याबरोबर झाले. परत गोरख सरक बरोबर झाली महाराष्ट्र केसरी, हे सुपण्याला कराड. भुंजला पण झाली. तर अशी कुस्ती एकदा मी मारलं, परत एकदा गोरख सरक म्हणजे सुटली 1 पाऊण तास होऊन. नंतर दिलीप सिंग गाडीवाले ह्याच्याबरोबर 6 वेळा कुस्ती झाली. 6 वेळेस काय झाली? 6 वेळा जवळजवळ 4 वेळा सुटली. 1 वेळा त्यानं मारलं होतं मला, 1 वेळा मी मारलं त्याला. ह्याच्यावर थिवर कारखान्यावर मी मारलं, आणि 1 वेळा भाईंदरला त्याने मारलं होतं. आणि नंतर मग लिंबूटला सुटली, कर्जतला सुटली, परत एकदा भाईंदरला सुटली, इकडं लातूर केसरीला. मग अशा 4 वेळा सुटल्या, असं म्हणजे एकूण 6 वेळा कुस्ती. दिलीप सिंग गाडीवाल्या बरोबर कुस्ती करायचं लय नाव भयानक. इकडं माटुंग्या तालमीतून संभा पवार तालीम म्हणजे सांगलीत, तिथे येऊन 1-3-4 वर्ष राहिले होते त्यांनी. तुम्ही त्यावेळेस गोकुळ वस्तादलाच होता का? मी गोकुळ वस्तादलाच होतो. म्हणजे तालमीतनं त्यांच्या कुस्त्या व्हायच्या, म्हणजे तुमच्या पोलीस खात्यातनं नाही, म्हणजे तालमीत राहून मग कुस्त्या व्हायच्या अशा. नाव पोलीस खात्याच, कुठेही गेलं तर नाव पोलीस खात्यातून. आणि गोकुळ वस्ताद तालीम पुणे, बिरादर मामाची. कितव्या वर्षी भरती झालेला? मी 19 वर्षी भरती झालो. 18. आता त्यावेळेस असं होतं की उत्तरेतील पहलवान आहे, आता बघतोय आपण बाहेरचे येतात आणि एवढं काय कुस्त्या होत नाहीत. पण त्यावेळेस काही असे पहलवान होतात की पटेल पहलवान, म्हणजे आता हिंद केसरी आपले रोहित पटेल यांचे चुलते किंवा कोणता नातेवाईक चुलते ना, राकेश कुमार पटेल, तर यांचं खूप मोठं नाव होतं. ज्या पद्धतीनं रोहित पटेल यांचा काळ होता, तसंच राकेश पटेल होता. यांच्याबरोबर कधी कुस्ती झाली का तुमची? राकेश बरोबर 3 वेळा झाली की. 3 वेळा त्यावर मारलं मी. बाळू पडगम नाही केलं नाही, त्याच्याबरोबर मोहन माळी नाही केलं. नंतर म्हणजे असं इतर म्हणजे त्याचे होतच तसं, तर ते म्हणून ते त्यावर करून बघितले, केले नाही. मग बाळू माने करायला तयार आहे म्हणले, मला आणून जोडलं. काय कुस्तीचं झालं? कुस्ती अर्धा तास अशी झाली, कोणी कुणाला ती धोबी लावायला येत होतं, तसं काय म्हणजे इकिरीपट बसून हे करून पुन्हा इकिरीपट काढत काढत 2 रिपट काढला, हितवर घेऊन असा टाकला पुरा डायरेक्ट छातीवर घेऊन. झाला निकाल. परत 2 वेळची कुस्ती झालेली. पुन्हा याला मुंबई आपलं नाशिक महापौर केसरीला दोघांचे 6-6 पॉइंट झाले होते. कुणी कुणाला मग हे मग म्हणले आता कसं करावं, टाइम तर संपला. नंतर जो पहिला पॉइंट काढील ती विजय म्हणून नंतर परत टायमिंग दिला. त्यावेळेस मी एकेरी घुसाला, आणि त्यानं दोघी लावता लावता ते माझा पाय जरा थोडस मॅटवरनं सटकला, ते मेटात तसाच धरून महाग निसता एक माझा गुडघा टेकला, दुसरा निसता उगा टच झाला तो, त्याच्यावर मग ती तेवढा एका पॉइंटवर विजय झाला. ते विजय झाला. आणि तिसरी कुस्ती झालेली कुंडलला. काय झालं कुंडलला? 2 नंबरला कुस्ती होती, भगत सिंग आणि कालूराम जगदीची 1 नंबरला, आमची 2. तर ती कुस्ती 45 मिनिटं होऊन पब्लिकनच वरडा लागली सगळे हे करून, कुस्ती सोडा, सीमा संपली. मग शेवटी ती सुटली गेली जोडवर.
1,01,000ची होती, परंतु दोघाला बी 1,01,000 1,01,000 त्यावेळेस 1 लाख म्हणजे आताचे किती होते? आताचे 10 लाख. 10 लाख. लय मला भयानक पैसा आल्याने वाटलं होतं तेव्हा. शेत घेतलं मी. बक्षीस वगैरे मिळायचं. हा, बक्षीसला जोळीच भरली होती पूर्ण. सगळं असं एक अर्धा पाऊण तास सगळं असं म्हणजे भगतसिंगची कुस्ती होऊन गेली तरी मला बक्षीस होत होतं सगळं. हा, त्यावेळेस शंकरांना पुजारी निवेदक असते. 41,000 रुपये बक्षीस झाली मला पूर्ण सगळं असं म्हणजे आतनं फिरत होतो 1 तास 1.5 तास. निवेदक कोण होते त्यावेळेस? तेव्हा निवेदक शंकरांनाच होते. शंकरांना कधी कधी निवेदकाच्या हातात असते की कोणत्या पलवानाला किती बक्षीस मिळवून द्यायचं. आता केचे सर असो, मदने सर, आपले कुस्ती निवेदक धनाजी मदने सर असो, केचे सर असो, बाकीचे बरेचसे निवेदक आहेत. काही काही निवेदक असं गरीब पलवानांचं खूप कौतुक करतात, त्यामुळं बक्षीस कौतुक एकदम खूप करतात. आणि त्याच्या ह्याच्यावर ते कळतं, म्हणजे लोकांना सुद्धा काय काय जणांना माहिती नसतं ना की पहिलवान कुठल्या लेवलचा आहे काय. कुस्ती कॉमेंट्री करण्यासाठी कोण कोण असायचे निवेदक? शंकरांना पुजारी आणि शरद राडे त्याच्या अगोदर होते. परत नंतर धनाजी मदने हा माझा शिष्यच आहे. त्यांना कुस्त्या काय बघण्यात आल्या नाही त्या, परंतु नंतर जसं जे माझा सत्कार बाहेर पंच म्हणून किंवा कुठं काय असं मी आलो तर इतकं निवेदक 1 नंबर टॉप लेवलचा झाला शंकरांनाच्या नंतर तो धनाजी मदनेच असेल सगळ्यात 1 नंबरात. हा, तर त्याची कॉमेडी एकदम 1 नंबर, अगदी आवाज बी तसाच आणि बोलण्याची एक ढंगच मदने सरासारखं म्हणजे कुठलाच निवेदन म्हणजे मी पाहिलं नाही. नक्कीच. आणि निवेदकांच्या मदने म्हणजे एकदम 1 नंबर धनाजी मदने. निवेदकांच्या हातात पण असते पलवानाला किती. हो, त्यांच्या हातात जवळजवळ 50-60% तर त्यांच्याच हातात असते. आता महाराष्ट्रात अनेक असे निवेदक आहेत, सगळेच आपापल्या पद्धतीनं काम करतात, पण काही काही निवेदक असे असतात की ते एखाद्या पलवानाचं कौतुक केल्यानंतर त्या पलवानाला पिशवी घ्यावी लागते बक्षीस. हो, आणि त्याच पद्धतीने झालं असतं जर धनाजी मदने त्यावेळेस जर असतं तर. हा, तशाच पद्धतीने मला पोते भरली असती त्यांनी, म्हणजे इतका मला श्रीमंत पलवान करून टाकला असता धनाजी मदने जर असतं. नक्कीच मंडळी. आणि बरेचशा पलवानाबरोबर कुस्त्या झाल्या. युवराज वाघ यांच्याबरोबर काय कुस्ती झाली. आता ते ह्यांच्यावर तुम्ही 1993 ला विजय मिळवला ना, आपले काय राकेश पटेलवर. हा, 1993 कुठे होती ती कुस्ती? ह्याला कुंडलला होते. ऐतिहासिक मैदान की होती, लय गर्दी असते, लय जबरदस्त. दरवर्षी तुमच्या कुस्त्या घेत असतील की लोक? हा, मग परत पुन्हा ते नंतर कुस्त्या बाळू मुल्ला, दिलावर मुल्ला, मधु मोरे, ही त्यांच्या जे भागात जे नाव म्हणजे नामांकित पैलवान तिकडले आहेत ती घेऊन यायची माझ्या बरोबर. कसं कुंडल, वारणा ही जी आहेत ना ऐतिहासिक मैदान आहे, तिथं जे कुस्ती जिंकला त्याचा अख्खा देशभर नाव. साहेबराव पवार म्हणून होते तालीम संघाचा. हा, मग ती सगळं म्हणजे बाळूमाने आलं म्हणलं की लगेच अमुक फानल्या बरोबर जोडा, त्याच्या बरोबर जोडा, हे असं व्हायचं आणि ओढून आणायचे. हा, मग दिल्लीवाला, हरियाणावाला, पंजाबवाला तसलेले आणायचे तिकडं खास त्यावेळेस. पण ती नोरा पडायची नाही आपल्या पलवानाला. आताची दिल्लीवाले लय फरक आहे भावाच्या नाताला. आता हे युवराज वाघ यांच्या बरोबर काय कुस्ती झालेली तुमची 2002 ला आणि 1994 ला काय तर ती कुस्ती झाली. हो, युवराज वाघ माझी बी एकदा बरोबरीत सुटली. कारण बोजा किती 7-8 वेळा खाली धरून आणलं, दमून गेलं. पडाच्या घायला आल्यानंतर ती कुस्ती जोरवर सुटली गेली. कुठले ते युवराज वाघ? युवराज वाघ जळगावचे. अरे बाप, लांब आहेत. आपण कधी गेलो तर आता काय म्हणजे सध्या रेल्वेत माटो गेला आहेत की रिटायर झाले का? नाही, अजून आहेत, म्हणजे अजून कुस्ती म्हणून घेतात. बर. हा, त्यावेळेस आपण कुस्त्याला बघायला काही नव्हतं. नामदेव बड्रे असतो तिथं. नामदेव बड्रे पण आहेत. आणि सुच्चे सिंग पहलवाना बरोबर पण कुस्ती झाली आंतरराष्ट्रीय. म्हणजे सुच्चे सिंग म्हणजे तिकडलं गाव दिल्ली. सुच्चा सिंग दिल्लीचा ह्याचा आवडता पट्टा सतपाल पहलवानचा. महाबली सतपाल हनुमानाकडे होते काय? हनुमानाकडे. बर. मग तो म्हणजे आज कॅम्पला सारखं काका पवार बरोबर ह्याच्याबरोबर असायचा. ते खास मला बघायला आली टीम, म्हणजे स्वच्छाला पाडलेलं बाळूमानेला भेटून यायचं. हा, विजय घाटला भेटायला आले मला दिल्लीमध्ये. हा, मी तिकडे मास्टर चंदीग्रामच्या आखाड्यात होतो आणि ही सतपालच्या होती. पण वाजतात तुम्ही नुसतं त्या जुन्या पलवानाबरोबर नाही, पण आताच्या पलवानाबरोबर जे की नामांकित त्यांच्याबरोबर पण कुस्त्या झाल्या. कारण करंट टिकला ना, लय वर्ष तसं टिकवला मी. किती वर्ष? 40-42 वर्ष. 40-42 वर्ष. आता वय किती आहे तुमचं? आता वय 59 आहे.
तब्येत अजून चांगली आहे, वाटत नाही 59. हा, अजून खुराक खातो. काय खाता अजून अजून पलवानी आता सध्या 30 बदाम, 25 काजू, गावाचं चेक परवा दिवशी बिजू घातलेलं असतं, आज काढायचं. हा, ते कंटिन्यू फ्रीज मध्ये ठेवून पाणीवरचं काढायचं, तूप दूध टाकून सगळं हे करून गव्हाचं चेक तालमीत कसं करून खातात तसं अजून गव्हाचं चेक प्लेटभर खातोय. बर, ह्याला एक प्लेटभर देतो मी, एक दुसऱ्या मुलाला एक, फॅमिली साईट. अरे वा. हा, बाकीची मुलं पलवान आहेत का घरात? मोठा होता पण ते नाही, नको म्हणला. हा होण्यासारखा सिकंदरच्या जोडीत जाण्यासारखा पैलवान होता. बरोबर, चांगला होता म्हणा. हा, विशाल माने म्हणून. मग ते काय आता UPSC MPSC झालं, इकडे पोलीसच्या ह्याच्यात लागला तो आता, म्हणजे अकॅडमीला आता म्हणजे सराव करतोय ती. सदबीर सिंग यांच्यासोबत कधी कुस्ती झाली आणि कुठे झाली काय? सदबीर सिंग संघ 95 ला दिल्लीत झाली. दिल्ली झाली. ह्याला जामा मस्जिद, लाल किल्ला आखाड्याच्या समोर जामा मस्जिद म्हणून आहे, आणि त्यांचा आखाडा मोठा आहे ते, म्हणजे मुस्लिम समाजाचा तिकडे जाऊ. तर तिथं सदबीरला ह्याला म्हणजे जवळजवळ कोणच्या कलारजंगवर मारलं. बर बर. हा, सदबीर सिंगला. पब्लिक वगैरे असणार भरपूर, भयानक पब्लिक, असं नुसतं असं पाय ठेवायला जागा नव्हता. दिल्लीत माझी आठवड्या 2 आठवड्याला कुस्ती, महिन्यात 1-2 कुस्त्या होतच होत्या माझ्या निमून सारख्या. आता या भागातले म्हणजे बोरामुनीचे पहलवान जे किती काही महाराष्ट्र केसरी आहेत भाऊ, हा, आणि त्यांच्यासोबत पण कुस्त्या झाले इस्माईल शेख महाराष्ट्र केसरी. म्हणजे ते महाराष्ट्र केसरी झाल्यावर झाल्यात का? महाराष्ट्र केसरी झाल्यावर. होय का? किती वर्ष नंतर? महाराष्ट्र केसरी झाल्यावर 2 वर्षानंतर, 1.5 वर्षानं 2 वर्षानं. काय झाली कुस्ती? इस्माईल दमला होता माझ्याबरोबर, म्हणजे दम पूर्ण सगळं दमातनं तुटला होता. मग आता महाराष्ट्र केसरी पाडाच्या घायला आलं म्हटल्यानंतर मग परत पुन्हा बाकी पब्लिकनं विचार केला की ही कुस्ती सोडूया. हा, सोडूया. मग सुटली गेली कुस्ती. असं झालं. किती वेळ चाललेली? जवळजवळ 30-32 मिनिट. हो. हा. आणि कोणकोणत्या ओपनच्या पहलवानाबरोबर कुस्ती झाल्या महाराष्ट्र? गुलाब बर्डे. हा, गुलाब बर्डे. महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर का आधी? महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर. किती वर्षानं? 2-2.5 वर्षानं. काय झाली कुस्ती? ही कुस्ती सुटली जोरवर. सुटली. ती बी चांगली एक 20-25 मिनिटं कुस्ती असेल, पण कुस्ती जोरात झाली. अशा पहलवानावर सुटली म्हणजे खूप मोठी कुस्ती म्हणायची. मग कुस्ती तसं काय केलं तर माझा स्वतःचा मुद्दाम तर सोडायची नाही ना. नाही. चांगले पहलवान असले की हाताला हात द्यायचं, थोडं इकडे तिकडे करून. नाही कुस्ती हो ना, कारण माझं बी नाव असायचं, मग त्यांचं बी आता ते बी महाराष्ट्र केसरी म्हणून नाव असायचं. मग उगाच कुणाबरोबर कोण बी कसं लावतील सर? तशी कशी लावतील? आता कोण तर दुसरा आडवा गेल्यावर त्याच्या बरोबर लावतील का? नाही. काय कसं होते बघितलेलं असतील दुसऱ्या मैदानावर. हा, मग ही होऊ शकते कुस्ती. म्हणून त्या पब्लिक म्हणला नाही का निकाल नाही सोडायचं नाही, निकाल बघायचं. निम्म्याच्या वर पब्लिक म्हणले ही आता कुस्ती सोडायची आहे आम्हाला. हा, कुस्ती लय पेटली म्हणले का, आणि कुस्ती जोरात झाली खालीवर, तशी झाल्याशिवाय ती सोडतच नाही. पब्लिक खुश पैसे घालतील का गाव आणि किंवा बाकीचे राहू द्या म्हणून म्हणणार जर पटली नाही कुस्ती तर. आणि ही कुस्ती काटा एकदम अशी, म्हणजे असं ही नाही की तसली कुस्ती. हे येळपाना नगर जिल्ह्यात येळपाना म्हणून गाव आहे, म्हणजे बर्डे वस्ता गावाकडच. हा, इसापूरच्या तिकडे कुठं तर आहे, दौंडच्या बी तिकडे पुढं येळपाना म्हणून आहे, बेलवंडी पेशी. आणि महाराष्ट्र केसरी तानाजी बनकर यांच्यासोबत. हा, ही ह्याला झाली मसवडी जवळ. ती काय झाली कुस्ती? ती बी कुस्ती होऊन चांगली, पाऊस आला परत, आणि खालीवर कुस्ती झाली चांगली, एक 15-20 मिनिटं झाली ती. शेवटी मग गावाल्याने सोडवली. आता चांगल्या कुस्त्या जरा प्रेक्षकांच्या आतुरतेने बघणारे ते सरास जास्त. आणि शिवाजी देवडनं संजय पाटलाला मारलं विट्यावर. महाराष्ट्र केसरी आपले. हा, महाराष्ट्र केसरी संजय पाटील आटकेकर. परत संजय पाटील काय म्हणणार, कुणावर कर बाबू, फक्त माझ्या आडवळी नको, मला हे करू नको. हा, म्हणजे चांगला पहलवान म्हणून मनाचं किती केलं तर हिथं माझ्या जर तुझ्या केसाला धक्का तर माझ्या केसाला म्हणला, कुणी बी कुणाबरोबर करतो फुल आपला सपोर्ट आहे म्हणला. म्हणजे जर कोण आडवत असेल, कोण करू नको म्हणत असेल, मग संजय पाटलाला तेवढं जरा, मग कारण ते सगळं त्याने ओळखलं ना, जाऊ द्या म्हणले, तुला मी फुल सपोर्ट देतो. आणि कुस्ती, कारण मला ती 1-2 वड्यात आडवाला आली होती पाल्यावरची, काका कदम म्हणून दादागिरी व्हायची. काका कदमला ह्याच्या वर्णा म्हणून गाव आहे रहमतपूर पाशी, मग तिथं शेवट कुस्ती लागलेली होती, ती जरा दादागिरी करत होती पोरं. मग करू नको,
आडवं येऊ नको असे करायचे कोणाच्या आडवं येऊ नको म्हणायचे. ते काका कदमाच्या हम्म. सातारवाली. मग नाहीच म्हणलं, हलगी शिंगाला लावल्यावर हे केल्यावर मी मग कुस्ती पोरा नसायची महाग तालमीतले नाव होते पण लय यायची नाही ती तिकडे. आता लांब म्हणल्यानंतर जास्त यायची नाही जिल्ह्यात हा, मोजकीच यायची एखादी पण असं जास्त येत नव्हती लांब असल्यावर. मग मी एकटा जायचं, काय एक दोघं असायची. मग अडवलं मला त्या ह्याच्यामध्ये वड्यामध्ये. तर नाही म्हणलं आता असं केला तसं केलं. मग संजय पाटीलला जसं कळलं, ते संजय पाटील आले लगेच, आल्यावर दम दिला त्यांना. हे रहमतपूरच्या लंगड्या म्हणला, तू जर बाळूमानेला जर दम दिला काय हे केलं तर ते केसाला धक्का तर फुल करू दे म्हणला बाळूमाने. आपल्याला जे अडवायला येते त्याबरोबर करते, त्याला मारते काय, तुम्हाला काय हे आहे म्हणले. मग संजय पाटलाच्या कोणा आडवं येईल त्याला लगेच मला संजय पाटील कुठं तर कुस्ती ही जोडून मुद्दा मानणार आणि तिथं पडणार त्याला. संजय पाटलाच्या आडवत जात नव्हतं. मग संजय पाटलाची कराड सातारा भागात लय हवा असायची. लय हवा असायची. आता मी बी संजय पाटलाला एकदा दोनदा अडवलं, पण पुन्हा त्याने समजावून सांगितलं. म्हणला खरंच म्हणला हो म्हणला, कारण म्हणजे दुसऱ्याला कोणाला बी कारण माझी म्हणला मी जे मी फुल सपोर्ट देतो ना म्हणणार. मग तेव्हापासून संजय पाटलाची दोस्ती झाली. मग त्यानं सातारच्या तालमीत ही न्यायला लागला, कधी तिकडे कराडला. संबंध चांगले झाले. हा, संबंध चांगले झाले. संजय पाटलाला कोण अडवतोय कोण कुस्ती करतोय त्याला मी धरून पाडणार. हो, असं काय झालंय का संजय पाटलाच्या आडवा आलेलं? हा, मग 4-5 ठिकाणी. कोण कोण आले? ते हे म्हणून आला होता, दिल्लीवाला आलत. मग दिल्लीवाल्याला सांगितलं तर काय कडं ऐकायचे नाही. काय प्रदीप कुमार म्हणला, बाळू धर म्हणला त्या ते संघ असं. मग ती करवली नाही, करवली म्हणून गाव आहे तिथं, ते मंगला बनसोडीचं गाव. हा, मग त्यांच्या गावावर ते लागली कुस्ती. लागली ती संजय पाटला बरोबर करायसाठी आलत. मग मला लावली शेवट. मग झालं ते 3 मिनिटात मारलं त्याला दोरीपट काढून. हा, खाली धरून आणलं तसं गिस्सा हात काढून मारलं. जे महाराष्ट्र केसरी झाल्यात त्या महाराष्ट्र केसरी पहलवानाबरोबर पण वस्तादांच्या कुस्त्या झाल्या. आणि तसा सोलापूर पहलवानांचा आगारच. जसं कुस्ती पंढरी कोल्हापूर म्हणतोय तसं पहलवानाचं पंढरी सोलापूर आहे. त्यामुळे सोलापूरच्या मातीमध्ये पहलवानकी आहेच. आणि मातब्बर पहलवानाबरोबर कुस्त्या झाल्या तशा. तानाजी बनकर पण तुमच्याच जिल्ह्यातले ना? धनाजी फडतरे यांच्यासोबत बी कुस्ती झाली सातारा जिल्ह्यात. 1995 ला झाली ना कुस्ती ती? 95 ला. कुठं झाली ती? ह्याला वालचंद नगर कारखाना. काय झालं कुस्तीचं ते? तिथं संजय पाटील होता. ही कुस्ती मला माहिती असतं तर मी होच दिली नसती म्हणला. पण मी तेवढ्यात त्यांनी येस तो सांगायच्या अगोदर तर त्याला मारून गेलो. कुस्ती जिंकला तिथं. आणि धनाजी फडतरे पुन्हा कुस्ती लागली अजून कुठं, ह्याला सातारा जिल्ह्यात पिंपरी म्हणून गाव आहे. राजगीर पिंपरी, रहमतपूर पिंपरी, रहमतपूरच्या शेजारी आहे. 7 वेळोपशी. मग तिथं शेवट लागली ना, धनाजी फडतरेला पट काढून कार लगे असत. तेवढा बोजा जास्त होता. एकीर पट काढून असं लगेच खाली पालता पाडला आणि नांगूर केला. असं म्हणजे हे करून असं हे करत होतो. मग तिथं ती कुस्ती सोडली गेली. अरे महाराष्ट्र केसरी म्हणजे तिथं जिल्ह्यातला हे घालवा लागले. मग तिथं काय तर उगं कमी जास्त परत पुन्हा येऊन ती सोडवली कुस्ती. तिथं सोडली गेली. पुन्हा धनाजी फडतरेला म्हणलं आता आज हाय बघ म्हणलं मला गाडीमध्ये. अरे बाबा म्हणलं घ्या वस्तादला घ्या म्हणले गाडी. हा, व्यवस्था या. मग मी म्हणलं आता कोणाची ऑर्डर धनाजी काय लागा महाराष्ट्र केसरी झालं लय हवेतच. ये बाबा तुमच्या पुढे वस्ताद आम्ही नाही म्हणले. काय बसा पहिलं म्हणले. आता म्हणला आज आता आपण ह्याला चाललोय म्हणला लिंबूटला. तिथं संभाजी काकडे म्हणाल म्हणला असं करा तसं करा. नाही तर तिथं बी परत येऊन सारखं मला बोलली होती म्हणला सत्काराला. आणि कुस्ती जर लावतो म्हणून फिरायला तर येऊ नका म्हणला अवस्था. खरं सांगतो उग तसं माझ्या आबरू खाऊ नका. आता तर सुट्टी सोडायची म्हणला माझ्या मागे. कारण महाराष्ट्र केसरी झाले तेही तर ही काय पाळा म्हणला जरा. म्हणलं काय करू मग काय. मग अडवणारच की आता पंच लावायला लागले जातात ती संभाजी काकडे हे बसतोय. मग लावायल्यावर करणारच की. महाराष्ट्र केसरी झालो की असतात म्हणलं माझं कशाला. मग तिथं जरी सुटली तरी बी माझं नाव तिथं होणार नाही म्हणला. मग गोरख सरक सोबत बी कुस्ती 91 झाली ना? 1991 नाही, हा 93, 92, 93 ह्या दरम्यान झाली. किंवा 93, 94
म्हणजे हा. नक्की 91 आहे की आपण घेतलेली हा. 1991 बरं सर. कुठे झाली मैदानाला? ह्याला स्वप्न सुपणे होय. स्वप्न म्हणून गाव आहे. हम्म, हम्म, हम्म. कुणी कुणाला पाऊस पडला होता, किती पावसाच्या ह्याच्यात रबडी झाली होती, बरं. दोघं चिक्कल 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 होऊन कोणी कोणालाच हाताना काय बी करायला गेलं तर मी पटाला लागायला गेलो, सटका लागलं आणि मागे जायला लागलं. आता असं असं म्हणून सुटली शेवटी तिथं. अहमद वस्तादा बरोबर तुमची कुस्ती झाली, ती कुठे झाली काय? भाईंदरला, बांद्रा मुंबई. भाईंदर काय झालं? चित्त मारलो की मी. बरं. कारण कुस्ती कशी पंचांनी ठरवलं होतं, तुम्ही दिल्लीवरनं आलाय, आता उप महाराज केसरी बी झालाय, म्हणजे त्याने सय्यद चौस बरोबर म्हणजे फायनल झालता, उप महाराज केसरी झालता, बरोबर. सय्यद चौस महाराज केसरी होता. तर आला ना काल परवा दिवशी असं 2 दिवसाखाली लातूर सिद्धेश्वर केसरी बी होऊन आलता, मी बी झालोय तिथं. मग आला ना म्हणला आता दोघाला बी कोण उठ नाही म्हणला, कोणीच जोड नाही लागणार म्हणला, दोघाची कुस्ती लावायची बाबा मानेची असावा म्हणजे माने साहेबाची, चला जोडा म्हणले. नाही 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 मेरे को ऐसा नाही, ती जरा थोडस जरा ह्याच्यातच त्याला वाटायला लागलं होतं की मी आता ह्याने जुन्या ह्याच्यावर ही होत आली ती तरी ही सारखं करतो म्हणून लागले करायला. मेरे को फैसला म्हणताय म्हणला, मैं ऐसा नहीं करता हूं म्हणला. म्हणजे त्याला काय म्हणले, तालीम में जैसे लगाते अब लगा के छोड़ेंगे अभी जोर पर और पैसा दे देंगे. नहीं नहीं मेरे को मेरा नाम खराब हो जाएगा और मैं दिल्ली से आया हूँ, अभी उप महाराज केसरी हुआ हूं मैं, और मेरे को फैसलाच म्हणताय म्हणला. मग ती म्हणायला लागलं, मी काय म्हणलं, अहो मला तर बरं आहे की म्हणलं फैसला होऊ दे की म्हणलं, कोणी बी होऊ दे की म्हणलं. लागली कुस्ती, आला त्याने कपडे काढून पुकारलं नाव, लागली शेवट कुस्ती, ही जोडली कुस्ती. जोडल्यावर कुस्ती ठोका एकूण एकाला, मग ती चिडीनं लागलं ना ठोका द्यायला करायला. मग हिकडं वर हिकडं ठोका दे खालनं पायाचा ठेप मारत 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 एक 10-15 मिनिटं कुस्ती झाली सारखी, 1 सेकंद न थांबता बरं का. मग अशी झाली की कुणी कुणाला दमन होतं. हा घास म्हणजे असं पकडात हात घालून मला पकड दाबून असं म्हणजे मोडायला गेला. मी हात एकदम असं करून खाली हे करून इकडे घुसलो तसं मला असं महागारी हे करून वर आला. वर येऊन एक लंगे अडकावून वरनं नागपट्टी द्यायला हे कर, मी नागपट्टी असं दिलेली धरून खालनं गोळा करून पूर्ण असं उठून असं हे करून जे डंकीने जे मारलं पुरं डायरेक्ट त्याच्या छातीवरच. हा चित्तच मग मारलं. खुश झाला असेल निकाल. बापरे पब्लिक इतकं भयानक. आता खरं शपथ तुम्हाला सांगायचं, सोन्या चांदीच्या दुकानवाल्यानं 3.5 तोळ्याची ती चेन लाकीट चेन आणून बक्षीस दिली. आणि कुस्तीला बक्षीस किती होतं? 51,000 काय तर सगळं. 51 म्हणजे 1.5-2 लाख ठेवल्या. अरे बापरे. पण ते हवा ना, त्याची बी हवा होती ना लय, आणि माझी बी मग लयच भयानक हवा झालेली होती. दुसऱ्या वर्षी परत पुन्हा बोलवलं, राजे लोणारी उप महाराज केसरी झालता ह्याला बीडला, शिवाजी केकान महाराज केसरी, आणि त्यानं उप महाराज केसरी झालता. शिवाजी केकान बरं कधी कुस्ती झाली का नाही? शिवाजी केकान आम्ही लढत होतो, मिलिटरीत होतो ना, मग ती लढत होतो, पुन्हा मला नेऊन तिकडे ठेवलं होतं, त्यामुळे कुस्ती करायची भानगड आलीच नाही. मित्र पण झाला असं. पुन्हा इकडं गोकुळ असतात मध्ये बी त्यानं खडकीला त्याला घोरपडीत प्रॅक्टिसला ठेवलं होतं 3 महिने. गोकुळ वस्तादलाच लढतीला येत होता, मग आम्ही लढत होतो. आता गोकुळ वस्तादला तुमच्या वेळेस 1 नंबर जोडीतले किती पलवान होते? संतोष गरोड एक होता, उप महाराज अलीकडचे असणार. त्या अलीकडची पण माझ्या टायमाची मग ती नव्हती. रावसाहेब, मग छोटा रावसाहेब, तानाजी बनकर जरा माझ्या, मी तिथे जायच्या अगोदर तुमच्या तालमीतले. मग तिथं गोकुळ वस्तादला होतं की कुस्त्या आल्या ना, आल्या, पण ती मी जायच्या अगोदर ती तिथनं तालीम सोडून ती तालीम तिथनं ह्याला गेले ना महाराष्ट्रला, आणि छोटा रावसाहेब निमगावला गेला. आता एखादं तुमच्या तालमीतले पलवान गेला तालीम सोडून दुसऱ्या तालमीत गेलाय आणि तुमची कुस्ती समोरासमोर आली, त्यावेळी ईर्ष्या असायची गाव हे आमच्या तालमीतनं गेलाय, काही करून त्याला पाडलं पाहिजे. दोघं एकत्रच तिथं लढत असली हे केली तर मग टाळाटाळ करतात. आणि जर याच्या अगोदर किंवा नंतर जर गेलेला असला गोकुळ वस्तादला, आपण अगोदर गेलो, मग काहीतरी होते कुस्ती. त्यानं जर दुसऱ्या तालमीत गेला तर. शिवाजी तांगडे सोबत तुमची कुस्ती कुठे झाली? ह्याला मुंबईला झाली. स्पर्धेत काय मैदानी? स्पर्धेत झाली महाराष्ट्राच्या फायनलला, महाराष्ट्र केसरीच्या गटात. महाराष्ट्र केसरीच्या गटात नाही, खाली ह्याला
74ला. बरं बरं बरं. मग तिथंच मारलो मी. तुमचं मेडल तिथं आहे काय? हाय की 7. आता तांगडे वस्तादांची किती राऊंडला कुस्ती आली जवळजवळ 11 11 एवढं कुस्ती करायच्या? कुस्त्या थोड्या प्रत्येक 5-7 जिल्ह्याची चांगली इथून आलेली असाच त्यात. आणि काय बाय मिळाल्या काय अजून त्यात. 11 म्हणजे काय सोपं आहे का हो? मग कुस्ती करावं लागल्या की मेडल बसणं सोपं नाही. त्यावेळेस तर महाराष्ट्राच्या शिवाय तांड्यानं त्याचा हप्तानं ताणला आणि मी माझा हप्तानं नेल्यावर मला काय काय थोड्या आपण बाय मिळायच्या अशा वर आले की जरा झटकं दिले 1-2 की हात वर करून जायची, असा हात मारायची. आता संभाजी वरुडीकर ही ती अशी पंच असायची. हे थांबा म्हणून लगेच शिट्टी वाजवायची. हा काय पुढे चाल. तुम्ही जवळपास तुमच्या कुस्त्या चांगल्या जे झालेल्या आहेत ते 1990 ते 2001 पिरियड मध्ये. 89-88 ते जवळजवळ 2001 पर्यंत. 92-93 91 हे याच्यामध्ये रमेश पुजारी आणि दिलीप सिंग गाडेवाले यांच्याबरोबर कुस्ती पुन्हा चालली ती. त्याच्या अगोदर तुम्ही त्याच्या अगोदर ही मग इस्माईल शेख, बाला रफी, आप्पालाल शेख ही होती ही आमच्या ह्याच्यात. पण ही दोघं तिघं करायची नाही ती माझ्याबरोबर. मी आडवा मस्त पळायचा त्यांच्या. पण काहीतरी सांगून टाळाटाळ करून ही बाला रफी पंढरपूरमध्ये काय म्हणला, मी छोटा साहेब करतो आणि बाळूमानेची सर्जीराव चौऱ्याची ही दादा मामाण्याला नंदाप्पा डोंबे ह्यांना सांगितला. तर सर्जीराव चौरे का करत नाही सांग बरं म्हणला. का जास्त आहे सोडून कुस्ती सोडतो तशी नगो नाही पण काय कळत नाही म्हणला. सोडायची म्हटलं तरी बी काय कळत नाही म्हणला. आले की घासवानी घुसते आणि घुसून उलटा पालटा करून त्यात उलटी किरण मारते म्हणला. बालाजी म्हणला, बाला रुपये म्हणला ही उलटी सुलटी किरण मारताय. आणि चाचा म्हणजे ही अफसर पहलवान काय म्हणला, बालूमाने को मुंडी पर घुटना दे के मार के आना तेरे को कितने साल हो गए सारखा आड़ा 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 आ रहे तेरे को सारखा किधर भी हाई तेरा सामने. नहीं चाचा वो उल्टा सुल्टा किरण मारता है म्हणला. वो लपेट मारता है, उल्टी मारता है, सब डायरेक्ट आंख पे आता है. उसको कैसा भी नीचे लेके ये करो वो बिल्ली सारखा कट्टे ये होता है म्हणला. और अंदर से कैसा इधर उधर घुस के अभी उल्टा सुल्टा करता है वो मेरा नाम जाएगा ना इतना कमाएगा म्हणला. म्हणून ती वैसे साथ खेळणे केलीच नाही. आता हात मी बी नाही मिळताय मला. मी हातातच सापडत नव्हतो एकतर. अंबर महाग सरून नाही किंवा काय नाही सारखं चढून. त्यावेळेस दिलीप सिंग गाडेवालेच लय नाव होतं का हो? लय म्हणजे भयानक पोरं. दिलीप सिंग गाडेवाल्याचं मला काहीच वाटत नव्हतं, कसलंच वाटत नव्हतं. काय का बरं? कारण काय की मला माझ्या हातातच करंट पॉवर तेवढा मलाच सांगत होतं ना ती. म्हणजे पॉवर आणि करंट ही. आता समजा आपल्याला ह्या कुमट्यावर 5-6 वेळा आडवं गेलो, मग म्हणले चल करा आपल्याला महाराष्ट्र केसरी झाल्यावर तुम्ही आधी म्हणचाल. मग ती बाहेरनं मेडल आणलं राष्ट्रकुल तवा बी अडवलंय. मग म्हणले कर की काय होतंय. हे नाही म्हणला उलटा सुलटा मारताय म्हणला. असा हे रप्या तू खेळ. त्या रप्याला त्याच्या दुसऱ्या जोडीदाराला खेळायला लावाल तर ती म्हणला मेरा जान मारेगा ना क्या मैं कैसा खेळू म्हणला. तेरच आता हे कराय म्हणला उभा. मग तिथनं मत्तूलाल म्हणून होता एक मुसलमानाचा. अरे आपल्याला तेरे को क्या करते रे, त्याला बोझा कितना है साला, मुंडी पर घुटना दे ना बालूमाने का और मार के आना. नहीं वो मेरे को कुश्ती विषय साथ खेलने के लिए नहीं आते. वो हाथ में भी मिलता नहीं और कैसा भी उल्टा सुलटा करके कुस्ती बिंदास करता है म्हणला. म्हणजे मला कुस्तीची कसली भीती आणि कसलं कुठलं काय वाटतच नाही. ते सुजित मान म्हणून करत होतो. सुजित मान कसं कुस्ती करत होता. एक सुजित मान म्हणून होता. हा हे ना तब्येतीनं एकदम कमीच होतं. असंच 74, 80 आतच वजन होतं. पण म्हणलं महाराष्ट्र केसरी वाल्याला ह्याला चांगल्याला त्यांनी कोत होत. आता अलीकडल्या पलवानासोबत कोणा कुस्ती झाली तुमची? अलीकडच्या म्हणजे आबा सोड, चंद्रकांत सोड. म्हणजे तुमचं वय जास्त असणार त्यांच्या तुलनेनं. मग त्यांच्या वय माझं ती त्यांची दुसरी तिसरी बॅच. म्हणजे तुम्ही लग्न झाल्यानंतर कुस्त्या करत होता? लग्न होऊन ती मोठ्या पोरगा
उशिरा म्हणजे 4-5 वर्षानं झाला, कारण जास्त मी तालमीचे इकडं तिकडून फॅमिली बी जरा चांगलंच म्हणजे सपोर्ट हे करायची, आणि पडदा आली ही आली तर मला जरा थोडं म्हणजे ह्याच्या बंदीच मध्ये हे करायची, आणि कुस्ती मेहनत करायचं तेवढा करायचं, आणि खुराक खायचं तेवढा खायचा. आणि जरी ती मग पोरगा झाल्यावर बी चांगला जरा मग आता 25-26 वर्षाचा होत आलाय त्यानं बरोबर मुलगा, मग चांगला 5-7 वर्षाचा झाला तरी बी कुस्ती करत होतो ना, मेडल आणतो तो. आता आबासूळ आणि चंद्रकांत सूळ यांची मुलाखत घेतली मी, आता त्यांनी उल्लेख केला काय माहित नाही मला, पण त्यांच्यासोबत तुमची कुस्ती काय झाली? कोणी उल्लेख केला का नाही मला माहित नाही, मी मुलाखत घेतली, ते अजून टाकली नाही युट्यूबला, म्हणजे दोघांची घेतली मी, आबासूळची घेतली, चंद्रकांत ती पण चांगले बोलाव, चांगले चांगले बोलाव, कारण ती नवीनच नवात ह्याच्यात झाली होती, आणि मी माझी 40% असेल तयारी शेवटच्या ह्याच्यात सोडून द्यायच्या ह्याच्यात कुस्ती मेहनत करत होतो, पण शेवटी वयाचं भूपेंद्रसारखं असं टिकली होती माझी. पण कुस्ती कशी झाली? चांगली झाली कुस्ती, म्हणजे मी काय जवान पोरासारखंच कुस्ती करत होतो. मग उगाच आता आबासोळा ही सचिन खोडला आदल्या दिवशी मारलं ह्याच्यावर रहमतपुरावर, आणि दुसऱ्या दिवशी ही युवराज रुपनर करणा, गजानन साळुंके करणा अलीकडची खूप, दत्ता सरडे करणा, सर्जीराव गोडके करणा माळशिरसचा, मग नात्या पुत्यावर आता काय करायचं म्हणजे ह्या आबासोळा पण करणार आहे. मग आबासोळ शंकरांना पुजारी म्हणला, आबासोळ म्हणलं की सोळचं नाव घेतलं की 10 पाऊल महागच सरते ते म्हणला, एक बी येणार म्हणला पुढे. जेव्हा बाळोमाने आला आणि सगळी ही महागडची जी आहे ती तरुण जवान फुल फार्मातली पोरं ही वस्तादला पुढे केली म्हणली, आणि आता वस्तादनं कुस्ती केली तर जवानच्या तोंडात हानासारखा आता काय करंट अँड पॉवर आबासोळला जवळजवळ किती एक अर्धा तास तानाचं म्हणजे जोग आहे का, फार त्या ह्याच्या लोखंडाच्या ह्याला धरून वाचला आबासोळ. अर्धा तास चालायची गोष्टी कुस्ती, अर्धा तास आबासोळची माझी फुल करंट मध्ये एकदम. आणि मी जरा म्हणजे आता वयामानानं जरा थोडस होतेच की, पण तशी तब्येत माझी पॉवर मध्ये होती, स्टील बॉडी बघितली मी, तयारी कष्ट कुस्ती मेहनत भरपूर. मग आबासोळा नको नको केलं. शंकर अण्णांना म्हणले ही कुस्तीची सीमा झाली का काय, आता ही नवीन फुल फार्मातल्या पैलवानला बाळूमाने, आता हे बाळूमाने का काय म्हणजे दगड खाल्लीत का काय खाल्लीत बघा. बाळूमाने आज बाबळीचं खोड असल्यासारखा आहे, किती वर्षाचा पैलवान आहे, कसा आहे बघा. एकाची तर ताकद झाली का, मग अण्णानं कॉमेडी करून दाखवली की तेव्हा शंकरानं. शेवटी कुस्ती मग खाली बाळू पडगम म्हणला, काय तुला खरंच म्हणला मला काहीच चालू ना म्हणला, बाळूमानेच्या हातच वर करला येईना म्हणला मला खाली गेल्यावर, आणि लईच करंट आहे, लईच पॉवर आहे, काय हातात घेऊन काय की म्हणला, माझा हातच चालला. बाळासाहेब पडगम बरं कधी झाली का कुस्ती? म्हणू का तिचं एकदा जोडली होती आणि लावली पाऱ्यावर विट्याच्या पलीकडे पार, पण ती कुस्ती म्हणजे आपलं साला मोडून काट्या हीच करावंच लागते, आता टाइम झाला नाहीच म्हणले. मग उघडं केलं हे केलं येऊन असं जोरच तर सुटला आकडा. पुढचा कार्यक्रम काय घ्यायचा? हा, ती पुढचा ती साला म्हणजे साला करेक्ट पाहिजेच म्हणजे. कधी गोकुळ रस्त्यावरून गेलतो. कधी कोल्हापुरातल्या कोणत्या पलवानाबरोबर झाली का? गुंडा पाटील असो किंवा बाकी? गुंडा पाटील हे आम्ही एकत्र लढत होतो इथं म्हणजे ह्याच्यात कुठं? कसब्यामध्ये, कसबावाड्यामध्ये. तुम्ही कसबा बावड्यात पण होताय? आणि मग उत्तम पटलाकडे गोकुळ असतात आणि कसबावाडा, आणि त्याच्या अगोदर भरतीच्या अगोदर ह्याला बसलिंग आपल्या विष्णू सावर्डे. कोल्हापुरातल्या पलवानाबरोबर कोणत्या कुस्ती झाली? कोल्हापुरातल्या त्यावेळेस राजा मगदूम म्हणून एक होता. बर. राजा मगदूम बरोबर. रमेश पुजारी रमेश पुजारी शावाखाड्यात होता, त्याच्यावर झाली कुस्ती करा. फोटो बघितलं तुमचं आहे ना? आती 2-3दा गेलं निघून आखाड्यावर. असं झालं. मग डालगावला ह्याला एक 15,000 करून आणलं, फिरवलं मला, त्यालाही फिरवलं. मग काय कोण होत ना, चला म्हणजे बाळूमानीची पुजारीची लावा. रमेश पुजारी त्याच्या गावची म्हणतो ती कर काय हे नग बाबा म्हणून कुस्ती मला करायचीच नाही म्हणा, कारण 2-4 दिवसाखाली कुस्ती चालती ती परत इकडं. बरं, मला हा प्रश्न पडलाय, तुम्ही कर्नाटक केसरी कसं काय? सोलापूरचं तुम्ही आणि 2 वेळेस कर्नाटक केसरी कधी कधी झाला तुम्ही कर्नाटक केसरी? 96 आणि 92ला. कसं काय बरं ते असं कर्नाटक केसरी? कारण त्या ह्याला कल्लापाला पाडणार कोण नव्हतंच ना तिकडं. कल्लापा, हा, कल्लापाला वैतागली होती लोक.
कल्लापाला इथं पाडणारच कोण मग महाराष्ट्रातलं कल्लापा शिरवळ ना, शिरवळ. ते मैदानी पण कधी झाली काय? मैदानीला नाही झाली परत, स्पर्धेतच झाली. हा इकडे झाली मग फायनल होती ती. हा फायनलच की मग तीन उप कर्नाटक केसरी झाले त्यावेळेस. हा किती त्याच्या कुस्त्या अगोदर केल्या? 2 वेळा झाली किती आधी जो 2 वेळा आता तुम्ही कधी कधी झालाय कर्नाटक केसरी? 96 आणि 92 ला. 96-92 ला. हम्म. तर आता आपल्या इकडे तुम्ही 7-7, 8-8, 11-11 कुस्त्या करायची, मग तिकडे किती कुस्त्या केल्या तुम्ही कर्नाटक? मला त्याला बी बाय मिळतच जास्त गेली आणि मला बी बाय मिळतच. एवढी नसायची कुस्तीच करायची ही करेन होती. तरी फायनलचीच का मग काय डायरेक्ट? नाही 2 कुस्त्या केल्या अशा अगोदर, पण ती काय बायफाल एवढं पलवान बी नसतील तिकडे, हा एवढं पलवान नसतील होते, पण भ्या खाऊन त्यांनी बघितलेलं इकडे कोणाकोणासंग कुस्त्या झालेल्या, चांगल्या ती पलवान. भ्या खाऊन ती वरच येत नव्हती आणि वर आले तर बाय देत होती. तशा 5-7, 7-8 बाय मिळतच गेल्या आम्हाला. आणि त्यानं त्याला 1-2 जास्त करावं लागल्या. ती 2-4 कुस्त्या 2-3 कुस्त्या केलं वरच आली की ती बी फायनल. आता कुस्त्या तशा पोरं काय करायची, महागट्ट कुठं कुस्ती बघितलेली असली की ती पोरग मोठ नावाजलेलं. आता यल्लापा धारवाड ते बी कर्नाटक केसरी. पण यल्लापा धारवाडला असं झालं की इथं मैदानला आणले माझ्यासाठी खास. हातूर म्हणून गाव आहे, हातूरवर मी कुस्ती जवळजवळ एक 60-70% सोडत आलतो. आता पण उभं कुस्ती मेहनत करायची म्हणून करायची, मैदान आता बंद करायच्या ह्याच्यात आलतो. कुठं तर कवचित व्हायचं. यल्लापा धारवाडला आणली, तिथं मग मला ते फिरवली. त्याला कुठं कोण करेना, लोक तर म्हणली अरे कुस्ती आता सोडायच्या ह्याला आलं, बाळूमाने अजून परत फार्मात आहे का काय झालं. लागली कुस्ती आणि बाळूमाने तर कधी आम्ही मार खाल्ल्याला बी बघितलं नाही, कधी काय पाही बी लागलेला आतापर्यंत बघता. एवढ्या इथं कुस्त्या केल्या. चला म्हणले लागली तर हा करतो म्हणलं. मग यल्लापा धारवाड महाराष्ट्रात धरील त्याला निकालला गुसाचं आणि खांद्यावर घेऊन चित मारत होतो. मग माझी त्याची लागली कुस्ती. एक 3-4 मिनिटं अंदाज त्यानं सारखा इकडं तिकडं आणि ती कुस्ती आमची अगोदर एकदा केसनंदला झाली होती, सोडवली होती पुण्या जिल्ह्यात केसनंद म्हणून. केसनंदला सुटली होती. मग त्याला काय तेव्हा अंदाज एवढा लय काय नाही आणि मला बी एवढा काय वाटत नाही. मग ही तर कुस्ती अशी झाली म्हणता की एक 7-8 मिनिटं. मग घास मी मला पटाला घुसलं आणि पूर्ण परस केलं त्यानं, इथं खांद्यावर आणलं त्यानं. आणि सगळे म्हणले अरे बाप रे बाळूमाने कशाला आता खेळाचं आता सोडून द्यायचं, तर एवढं नाव गाजवलेलं आता जाते काय की बाबा असं म्हणून सगळ्यांनी हात वर केलता. म्हणजे ही वर ही उदाहरण होती, आता ही कुस्ती जाते. मग हिथं आणलेलं लगे पाडावं का नाही, पाय मी हिथनं पूर्ण त्याचा हिथनं अडकावलेला. म्हणजे वरनं पूर्ण मला उचललेलं त्यानं हिथं घेतलेलं आणि मी हिथं त्याला लॉक लावलेलं. जर त्याला पाडता बी येत नव्हतं, पाडायला गेला तर त्यानं पूर्ण घेऊनच डायरेक्ट मी पडणार आणि त्याला कुस्तीच टाकता येत नव्हती. इतकं मी इथं कुलूप लावलं होतं ज्या. हा आणि त्यानं परत असा पाय काढायला गेला. मी वरल्यावरच डाव फिरवला आणि हे करून वरनं त्याला खाली असं कोपर खेळ हे करून खाली टाकला. मंदिर घुटना देऊन ढोंगातनं हात काढून डायरेक्ट चित मारला. वरनं मला पाडताना त्यानं चित मारायचंच राहिलं होतं, तर चित मारताना वरल्यावर डाव फिरवून त्याला चित मारलं बा. अशी सगळं एवढी पावर कशी का? नेमकं तुम्ही खायचं काय? खुराक बी खायला म्हणजे माझ्या एवढं बिरादर मामा झोपवायला याचं पोरांना काय तर 9-9:30च्या दरम्यान मी 1-2-3 पोरं दुसरी कोणतरी हळूच मामा आलं की पटमिने लगेच पडायचे आडवं. पण मी असं काहीतरी दिवाबत्ती तर काहीतरी बॅटरी तर बारकी उघडायचं, माझं दूध तर प्यायचं राहिलेलं असंच, नाहीतर केळी तर खायचं राहिलेलं असायची. हा मग मी ती कोण आहे तिथं ते ह्याच्यात मामा वस्तात आहेत, बाळूमाने वस्तात. हा तरी म्हणला चरितच राहा असं म्हणला. 9-9:30 वाजल्या तर आता पटमिने बडो खाऊन एवढं पचायचं पण खाल्लेलं, पचास बी ते. आणि उठायचं तेव्हा कुस्तीला रात्री 12 वाजू 1 वाजू पट्ट 3-3:15 उठला म्हणजे उठणार म्हणजे उठणार. साखर झोपेच उठावं लागत होतं. हा झोप 2 तास हो आता तिकडून कुस्ती मरणाची करून आलेला माणूस करेल का दुसरी पहिलवान झोपाची कारण नवं माझी कुस्ती झाली आणि मी लई माझं अंग थकलं हे केलं. मी खात नव्हतो खरंच शपथ तुम्हाला सांगतो सर. उठायचा तेव्हा उठणारच पाठ. सातारा जिल्ह्यात जाऊ कुस्तीला, सांगली जिल्ह्यात जाऊ, नगर जिल्ह्यात जाऊ, इकडं नाशिक जिल्ह्यात जाऊ, रातोरात येणार
येणार कुस्ती करणार म्हणजे आता बिरादर मामा मोठ्या मोठ्या एखाद्या मैदानाला मोठ्या येणार, मग मी हुकमी एका म्हणूनच मामा संघ राहणार. मग मामा आले की मामाची हवा फुल व्हायची. कुणा संघ तर कुस्ती शेवट लागलेली. आता इकडं राजू लोणारे, हा राजू लोणारे संघ सुटली. सचिन खुर्दला पण पाहिला ना तुम्ही? हा कुठल्या ह्याच्यात? इकरी पटाला बसून पुन्हा कुठल्या मैदानात का असं बघून ह्याला इकडे तुळजापूर. हा तुळजापूर. आता नाही होत मैदान ते? नाही, ते आता 7-8-10 वर्ष नितीन खुर्द 10-12 वर्ष झालं बंद. नितीन खुर्द असलम काजींचं नाव भरपूर आहे त्या क्षेत्रात, होतं त्यावेळेस, आता आहे. त्यांच्यावर कधी कुस्त्या झाल्या का दोघांवर? ह्याच्या बरोबर असलम बरोबर झाली की नितीन बरोबर नाही का? ते सचिन खुर्द बरोबर झाली. हा सचिन खुर्द आडवा आला बी नाही कुठं आणि केला बी नाही. असलम काजी वस्ताद. हा मग ते झाली की 2 वेळा नव्हता ते इकडं, मग ते फाडल्याला दिलं नाही कुठल्या गावाला. त्या असलम काजींना पाडलेलं आहे, दिलं नाही पण हा घुसून ती खरी झाली होती कडला, पण कडला गेल्यामुळं आणले हे केले. हा ते आणून पुन्हा तिथं ह्याला नारायण पाटला या गावावर कुस्ती मी पाडलं म्हणूनच पेपरला आलो. मग परत पुन्हा त्या ह्याला दुसऱ्या दिवशी ती कुस्ती पुन्हा तिथं घेतली. पुन्हा कुठं? वाकावला. मग तिथं काय सुटली काय? तिथं कुस्ती 10-15 मिनिटं झाली 1 नंबरला कुस्ती होती. अर्धा असं हे केलं मी, इकडे घुसाला आणि त्यानं पटमिनी सालतो मारला. मग ते सालतो माझा खाल्ला अर्धा असं झालं होस तर झाली म्हणून मग पंचांनी दिली. म्हणजे त्यांना विजय दिला. त्याला विजय दिला. तसं त्यांची हवा लय होती त्यावेळेस. मग त्यावेळेस त्यांना एवढ्या वयात एवढी बाकीची तशी माझीच हवा आहे. कारण बाकीची म्हणजे एवढ्या करंट मध्ये एवढ्या जोग आहे का म्हणजे तिच्या याला. आणि आश्चर्य वाटतं की मला विश्वास बसत नाही की तुम्ही 42-43 वर्ष फॉर्म टिकवला. तेवढ्या वर्ष कोणच टिकलं नाही. आणि पोलिसात क्षेत्रात जास्तीत जास्त मेडल तुम्हीच दिला असेल. हा आणि मीच दिले. मला झोटीन ही पुण्यावाल्यांनी सातारावाल्यांनी लावलीच नाही ना. कसलं ड्रेस घालायची भानगडच नव्हती. कारण मिडल वर्षाला माझे मिडल 2-3 फिक्स मिडल असायची. त्यामुळे एक मेडल दिले किती सुट्टी असतात काय असतं? वर्षभर रिकामा मोकळा. बरं, कुठे बी कुस्त्याला जा, कुठे बी मिडल ती तिकडे तालमीतच. मग पगार चालू असतोय? पगार चालू, महिन्याला पगार जाऊन घ्यायचा. आणि वस्तादांचं शिक्षण जास्त झालेलं नाही, शिक्षण कमी. मुलाखत पाडलं, नरेंद्र कुमारला पाडलं झालं. ती अजून काय सतबीर सिंगला पाडलं. हे कुस्त्या गोळून सतपालन ही लावायची. मास्टर चंदीग्राम हा दिल्लीत. आपल्या इथे महाराष्ट्रात पंजाबला नेलं मला. मग मोरी गेटला तिकडे दिल्लीत आणि तिकडे शाद्राला सतबीर सिंगला मारलं तिथं. पण मोरी गेटला इकडे नरेंद्र कुमारला मारलं. तिकडं हरियाणाला महिन्यातनं एक मैदान होत आहे. सतपाल वस्तादनं आणि मास्टर चंदीग्राम वस्तादनी मला जगदीशला मला तिकडं हरियाणाला घेऊन गेले. मग तिथं महिन्यातनं एक कुस्ती असते पहिल्या मंगळवारी. तिथं मी फिक्स तारीख असते. मग मी तिथं हरियाणाच्या ह्याला नरेंद्र कुमारला सत्यवानला मारलं. सत्यवान आपल्या इथं सत्यवान घोडके सोबत बी कुस्ती झाली ना? हा सत्यवान घोडके इथं ह्याला सोलापूरला. काय झाली कुस्ती? काय किती वेळ झाली? काय ते 3-3.5 मिनिटं झाली. बरं हा झाली. मग तिथं घालूनच मग ती गादा. आणि कोणकोणत्या पहलवानाबरोबर कुस्त्या झाल्या काय मग सांगण्यासारखी प्रेक्षणीय? तर मग आता ही तिकडे त्या गुलाम साबिरन ह्याच्याबरोबर लय बघण्यासारखी झाली. सुच्चा सिंग आंतरराष्ट्रीय खेळाडू, ती मला बघायला आली होती सगळी ह्याची टीम इंदिरा गांधी स्टेडियम दिल्लीला. म्हणजे इंडियाची टीम फुलेली सगळी मला खास तिकडे बघायला आली होती भेटायला. बरेचशा कुस्ती आहेत. आणि वय एवढा आहे आणि एवढ्या वयात तो सुच्चा सिंगला मारणारा कोण आहे? बाळूमाने म्हणजे काय नाही बघितलेली ती नवीन पैलवान बी त्या टीम मध्ये होती. चला म्हणले बघायला जाऊ. एवढी हवा होती? एवढी हवा होती. मास्टर चंदीग्राम स्वतः कॉमेडी करत होतो माझ्या कुस्तीला. भले 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 बालो माने रुस्तुम हिंद केसरी हरिश्चंद्र बिरादर का शिष्य हैं और सतपाल महाबली सतपाल को इनके वस्ताद ने बेलगाम में गिराया है. उनका शिष्य अभी दिल्ली में पंजाब में हवा कर रहा है. नशिबान आहे घेऊ एवढ्या मोठ्या पहलवानाची तुमच्या कुस्तीचं कौतुक माईक हातात घेऊन. भयानक कौतुक. कोणाच्या नशिबात नसते. तर मला सांगा, मारलं तेव्हा सतपालनं येऊन हातात हात दिला इकडा. बहुत मैं अच्छा बिरादर पहलवान
है उनके मित्र आहे तालीम ना में। त्यांचा. तो मैं मेरा सलाह ये बोलो बोल दो जाने के बाद म्हणजे नमस्कार नमस्कार. बोला. हा त्यांचं मित्र आहे ना ते. मित्रच म्हणजे आता झाली ना एक ते, कुस्ती झाली हा. म्हणल्यानंतर मी गेलतो छत्रसालला, होय मुलाखत घेतली की मी सतपालची. होय घेतली हा, पाहिजे. महाबली सतपालची घेतली. हा. त्यांना गुरु हनुमान महाराष्ट्रात- आखाडा. हा. आता त्यांनी स्टेडियम आहे, स्वतःची अकॅडमी आहे त्यांची बरोबर आहे. छत्रसाल. होय हा गुरु हनुमान सोडून दुसरीकडे हा, त्यांनी ते केलं. पलवान की त्यांनी गुरु हनुमान आखाड्यात नाही केलं, बरोबर. पण वस्ताद म्हणून छत्रसाल स्टेडियमलाच आहे. ती आपला हो, सुशील कुमार ती जावाई तिकडेच होते की जावाई ते. जावई त्यांचं. हा, त्याचीच पोरगी केली आहे हा. सतपाल पैलवानची. खूप चांगला, आणि महाराष्ट्राबद्दल त्यांना खूप प्रेम आहे. प्रेम आहे आज प्रेम आहे, कारण आपले लोक त्यांना बाहेरच्या पलवाना इज्जत लई इज्जत देत करतात. होती ती उग त्यामुळे ते आपण बिरादर मामानं मारल्यामुळं ती लगाम तुटली सगळी. पुन्हा युवराजनं आणि 2-3दा कराडला आणि पुन्हा इकडं खासबाग मैदानावर बी कोल्हापुरात झाली. 3 ठिकाणी पुन्हा कुस्ती झाली अजून. आता गुरु बिराजदार मामा तुमचे, तर मला एक प्रश्न पडतोय की ह्या वस्तादाचे सगळे शिष्य एवढे सेटल कस काय? तर काय पलवान हा पलवानकीमध्ये पैसे कमवतोय, 4 पैसे मिळतात, बिरादर नंतर मामा- पुढे काय करायचं हा प्रश्न बिरादर असतो. मामाचं कसं होतं, कोणाचा असा पैसा घेणार नाही किंवा कोणाचं काय खायला हे केलं तर असं हे करत नव्हतं. ही एक चांगलं वैशिष्ट्य होतं. हम्म. आणि जेवढं काय मैदानमध्ये इज्जतीनं मामाला खूप आलं की मैदानावर पैसा भरपूर मिळत सन्मान होता. करायचा. हा, हा. सन्मान करायचे हे करायचे. हम्म. त्याच्यामुळं हुकमी अक्काजी कोण आहे त्याच्या मागे बिरादर मामा म्हणजे असं आहे. 100% असायचे आणि मैदानला घेऊन यायचे. किती त्यांच्या कारकिर्दीमध्ये किती पैलवान घडवले असतील? जो जो पैलवान आता इकडं राज्य काका पवार तुमच्या रा- वेळेस होते काय? हा माझ्या वेळेस मोठे मोठे असणार म्हणजे बॅच त्या बॅच आमच्या बॅच मध्ये जरा थोडं खाली खाला असेल, काका पवार. म्हणजे थोडं कमी थोडं कमी, ह्याच्यात. हा. हा पण आता अजून रिटायर झालं नाही ते म्हणजे तुम्ही त्यांच्यापेक्षा सिनियर वयानं. हा जरा सिनियर. बरोबर. पण त्या बॅच मध्ये आम्ही थांबला होतोच. हा, तसं. हा. आणि मग तुम्ही बाहेर देशात काय- काका हा. सारखं म्हणजे हे इथं पत्या आलाय इकडं तिकडं जरा जास्त करून काका सारखं बाहेरच. ह्यालाच राहायचं बाहेर. मग तुम्ही असं बाहेर देशात खेळाय का नाही कुठं? ते नौका ह्याला आपलं काय इराण इराणला परदेश? शरद पवार मुख्यमंत्री असताना हा. तेव्हा ती हिंदी इंग्लिश मध्ये बोलणारा आणि पुन्हा हिंदी मध्ये करून सांगणारा ट्रान्सलेशन करणं. हा असं एक जण होता मला आणि मी हा. तसं तयार होणार. होय काय? हा तशा जवळजवळ 8 कुस्त्या केल्या होती. बरं 8 कुस्त्या गेल्या. हा पुन्हा जो मी मला घालवला आहे बायफल ह्याच्यावर पॉइंटवर हम्म. तीच वर गोल्ड लागलं त्याचं. हम्म. हा त्याच गोल्ड लागलं तो इराणचा. पण ते थोडी पार्शलिटी बी केली जरा. बरं, बरं. खरं सांगायचं म्हणजे आता ती इंडियात ती जर कुस्ती असती हम्म. तर पंच आपल्याकडेच राहिली असती रेफरी. हम्म. मग ती माझ्या बाजूने का थोडी दिलीच असती की त्यांनी. हो. म्हणजे थोडं ज्या त्या राष्ट्राचं हे असतंच की. बरोबर बरोबर. मला काय जास्त ती इंग्लिश कळायचं नाही किंवा काय नाही. मग ती एक जण इंग्लिश मध्ये ते ऐकणारा आणि ऐकून पुन्हा हिंदीमध्ये वसाड, बोलणार. त्या तुमच्या तालमीमध्ये तुमच्या वेळेस कोण किती पलवान असे टॉपचे, त्याचे थोडं नाव सांगा बरं नेमकं, म्हणजे तुमची बॅच कोणती ते लक्षात येईल आपल्या प्रेक्षकांना. कोण कोणते पलवान होते असं चर्चेतले? माझ्या स्टॉपची चांगली म्हणतो मग ही बालारपी, हा स्वर्गीय बालारपी स्वर्गीय बालारपी, सावकाडा. हा. आप्पालाल बी एक नाही, नाही, 5-7 तालमीतले वर्ष म्हणतोय, तालमीतली म्हणतो गोकुळ होय. असतात ते, गोकुळ असतात म्हणले तेव्हा मग ही आता माझ्या ही तानाजी बंद करून छोटा साहेब होते. पण मी जायला आणि ती निघून जायला गाठ पडली नाही तर त्याच ह्याच्यात होती, हम्म. त्याच बॅच. आणि दुसरे नंतरची ही खाली मग रावसाहेब देवकते म्हणून आता तुम्ही ऐकून आहे का नाही? जुन्या पलवानाचं त्यानं एवढं कुस्ती- माहिती. हा, रावसाहेब देवकते एक होता. पुन्हा युवराज वाघ बी तिथं चालता. पण पुन्हा रेल्वेला लागल्यानंतर तिकडे गेल्यानंतर कुस्ती आमची झाली पुन्हा काटा. हम्म. हा तालमीत होतं तेव्हा इकडं मैदानावर आणि शिकायचे. हे आपलं बाकीचे दत्ताभाऊ गायकवाड, हा हे होते संतोष की गरुड. दत्ता, संतोष गरोड, राजा बारगुजे हा. होते. पण चांगलीच म्हणजे त्या ह्याच्यात चांगलीच काळभोर वगैरे. हा राहुल काळभोर ही. पण ती वयानं कमी आणि फार्मला आली होती. मग लढती करणार की आम्ही हम्म. हे आम्ही हे आमच्या टॉपच्या लढती चालायच्या. राहुल नावारे होतं का त्यावेळेस? होतं ती बारक होतं, लय बारकास ना? बारक होतं. राहुल काळभोर, आम्ही चंद्रास निमगिरे, माझी पकड, परत पुन्हा ही तोडणार बिरादर मामा की माझी संतोष गरोडची, हम्म. चंद्रास निमगिरीची हे जे
दत्ताभर न्यायची. पुन्हा इकडं दुसरा ती शिवाजी खेमनर ही ती मग काय खाली म्हणजे कमी वजनात होती. ह्या मोठ्या मोठ्या एक 4-5 जी जोडे होत्या का नाही, फोडून 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 लावायची. पण 3-3, 4-4, 5-5 जणांसंग खेळावं लागायचं एका. त्यात माझी दम जास्त चालायचा. बरोबर. लढतीला कोण असायचं प्रॅक्टिसला? हे संतोष गरोड, राजू बारगुजे, युवराज, दोन्हीवर. हा दोन्हीवर. आठवड्यातनं 3 दिवस मॅटवर. मामाच घ्यायचे का दोन्हीकडे बी? हा दोन्हीकडे मी मामाच घ्यायची. 3 दिवस मॅटवर, 3 दिवस मातीवर, 1 दिवस रेस्ट. असायची. रेस्ट असायची 1 दिवस बुधवारी. तिथं बुधवारची रेस्ट असायची. आणि पोलीस खात्यात आणि काय काय मेडल दिला तुम्ही, कुठल्या कुठल्या याचे काय? ही पोलीस खात्यात तर मग ही काय कंटिन्यू 11 IDC गोल्ड लगातार 11 IDC ला, म्हणजे जसं महाराष्ट्र केसरीचे सामने चालते तसं IDC ऑल महाराष्ट्र पोलीसची चालायची. बरोबर. आणि त्यात मेनच प्लेअर अशी इच्छूच भरती केली असायची. मग कोणाची भरती होणार नाही ना, चांगल्या पलवानाची. मग 11 वेळा गोल्ड आहे. अरे वा. हा चला, सोपी गोष्ट नाही 11 वेळा गोल्ड. हो. आणि मेहनत काय करायची नेमकं तुम्ही? मेहनत पहिलं बिरादर मामा याच्या अगोदर ही बाकीच्या उठलेली नसायची. काका, मी राजू बारगुजी उठलेला आणि तानाजी माने. मग ही संडास बाथरूम आम्ही करणार, हे करणार. मामा तवर येऊन चट मी कोणाला तरी ए उठा रे म्हणून संडासला जायचं. मामा जाऊन संडास करून असं येस तोवर उठलेली जर कोण नसली, एकाला सायकलीचा टोप एक चट्ट मिने दणका दिला, पटापटा पटापटा पटा उठून लगी लाईन लावायची, लगी संडासला जाऊन. तर आम्ही मामा याच्या अगोदरच संडास पाणी करून हे करून तेल पाणी लावून सपाट्या चालू करायच्या. पण मामा होईन पेन घेऊन बसत होती. हजेरी घेतली का? हा, हजेरी घेतल्यासारखं. कोण 5 मिनिटं लेट आलाय त्याला 5 मिनिटं लेट म्हणजे जास्त एक्स्ट्रा हे करायला लावायचे. पण वस्तात तिथं जागा तर कमी आहे की तुम्ही थांबत होताय कुठं, म्हणजे रूम केलेली काय तालमीचं? तालमीच असं ही एवढी नाही ना, वर खाली असं वाटून मॅट आहे ना. मॅटच्या कडे नाही. आता मॅट जरा थोडं सारायची ही करायची, झाल्यावर लढती जागा करायची आणि चालू करायची. मग आमचं तर शक्यतो करून आमचे सपाटे होऊन जायचे मामा येतो. मग ही तिघांनी सपाटे 1200. आणि बैठक सिंगल बैठक 1000 आणि दोर. सिंगल बैठक 1000 झाले की परत 700 जोर आणि पुन्हा 500 जोर, 3400 बरोबर. खायचं मग ही आता ती झाल्यानंतर हौदा 20x22 हौदा असायचा. मग ती 22 किलोच्या फावड्यानं 4 ते 5 वेळा तोडायचं. 1 वेळा पूर्ण तोडायचा, दुसऱ्या वेळा पूर्ण, तिसऱ्या वेळा पूर्ण, चौथ्या वेळा पूर्ण. जास्तीत जास्त कंटाळले वाटला तरी 1 वेळा कमी, नाही तर 4 वेळा कंटिन्यू, 4-5 वेळा तोडून बाजूला निघालं. अंगाला पूर्ण सगळं म्हणजे ती ही चिखल व्हायचं नाही, मग झाडाचं चिखल पूर्ण सगळं पुसायचं आणि वर येऊन सगळं हे टावेलानं पुसून फडकून घालायचं, ट्रॅकसूट घालायचं, ट्रॅकसूटून बुट. तोवर मामा याचे लगे ते बारकी पुढं आमच्या आणि ही आम्ही माग. असं करत करत पुन्हा रनिंगला चाललं की 8 किलोमीटर जायची आणि 8 किलोमीटर यायची. 16 किलोमीटर रनिंग आमची 10-15 जण रोजचं कंटिन्यू. पाय दुखायचे नाही का? नाही, ते 1 दिवसच रेस्ट तेवढं पडायची. अहो ही कष्ट जर जो खातोय, आपला कंटाळा जो करतोय ते फसतोय. मग 2 दिवस जर का असा कंटाळा खाल्ला, हे केला, पुन्हा नको वाटते काय काय टाइम. मग आम्ही कंटाळा हे असं कधी करत नव्हतो. मामा लढतीला त्या बारगुजेचा भाऊ, ते संदीप बारगुजे महाराष्ट्र केसरी झाला का बारामतीला, बुचडे का काय महाराष्ट्र केसरीला. मग त्या बारगुजाला ही लढतीला शिवराम दादाला पाठवायची आम्हाला. बाळूमाने लढतीला तिकडे तुम्ही जावा त्यांना. तर ती आलाटा म्हणून एक होत, पुन्हा ती संदीप बारगुजे ही 5-6 पहिलवान वस्ताद. काय खरं नाही, तुम्हाला काय कंटा बिंटाळी येते का, अंग बिंग दुखते का नाही? माझं लयच अंग दुखायला, मी नग. मग काय गुलाबराव वस्तादला सांगा म्हणायची मला, काय केलंय पकड नाही म्हणलं, पकड केलं तरच केलं म्हणणार, नाही तर नाही. मग पुन्हा रागाने याची मग करायची. आज मला नॉर्मलच घ्या, नॉर्मल. मग त्यांना वडाचा ठोका देऊन गरम करून 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 करायची लढती पुन्हा आपण. गरम झाली की करायची पुन्हा. पण त्याला ठोकं देऊन, वडवून ठोकं देऊन हे करून घायाळ करून हे केले की गरम झाले की मग अंग दुखायला तर करायचे पुन्हा. मग
सुट्टी नव्हती बघा माझ्याकडे, खरं तुम्हाला हे सांगायचं म्हणजे. हा, अंग दुखालं, कंटाळा, आज नको, आज लढतच करायची नाही, अशी भानगड नव्हती. तसं गाव पण मालिश करायला मला 2-2 माणसं लागत होती. असायची, हा. ती बेलण्यानं लाटणं असते का नाही, हा, लाटणं. मनाची ही पार दोघं घामे घाम होऊन जायची मालिश करता करता. पाक ही एक 5-6 दिवस नॉनस्टॉपच चालायचं ना, एकदा मालिश केली की, कारण पूर्ण पिळून निघायचं. आता बी दंड बघा की कसं ह्याच्यासारखे का, अजून दगडासारखे. 65 होय ना? नाही, 59. अजून व्यायाम करताय? मग अजून करतोय म्हणून तर उभं राहतंय का मंडळी. खूप कष्ट आहे, मेहनत आहे. तसं तुम्हाला हे असं दिसतोय वरनं हे करायला, पण आता हे तवाची ही सगळं दगडासारखं ही झाली होतं. अजून हे कसं हे तरुण पोराचे चित्र आहेत का बघा. खरंच की राव, हा, कसलं दिसतंय. मग तेच म्हणतो की तरणे जेवण पोरवणी म्हणजे अजून पोरं बाकीची म्हणते ते वस्ताचं असं दिसतंय अजून. हो राव, खरंच आता असं लळपूर झाला. ह्या वयात असं लिळबिळी मासलं होते काय काय जण. हो, तेच की. काय संपली बी. यासाठी काय करावं लागेल मला सांगा, तब्येत अशी ठेवण्यासाठी? हे कंटिन्यू म्हणजे कसं ह्याला आठवड्यात आता हे झालं तर मी एक दिवस काय नसेल असं बीपी शुगर पेपर? बीपी शुगर ते घाम निघतंय अंगात, घाम निघून जाते, ती शुगर बीपी जवळ बी येत नाही. कधी झालं चेक करते ते, उगं करायचं म्हणून पोलीस खात्यात अशी मेडिकल करायचं म्हणून करते ती वर्षाला. कुठं काय बी नसतंय, बीपी नाही, शुगर नाही, कसलं आजारी पिजारी कसली भानगड, म्हणजे ते घाम जाते ना अंगात, काहीच नाही. मग गाव सोलापूरच काय? अकोले मंदिर म्हणून इथनं जवळ आहे, तीच आपण आता शेतात गेला असतो तर बागायचं तुम्हाला कधीतरी आपण तिकडं जोरात ऊस भीडचे भीड लागलं बघायला मिळालं असतं ना. शेती करताय का आता? मॅनेजमेंट फक्त एक लमानाचं जोडपूट ठेवले करायला ते करताय सगळं? ते करते. तर मग आपण जायचं, अजून बी शेतात गेलो की नारळाच्या झाडाची आळी बिळी 3-3 हजार 2-2 हजार 3-3 हजार मागते ती गुत्तच काढायला. कशाला म्हणून मीच काढतो. कना 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 1-1.5-2 तास केलो की हिथनं ती भिताड आहे का, ते असं वरचं त्या भिताडापर्यंत ही एका दमातच काढतो. हिकुंड बी असत असतो, आणि कसं करायचं ते आपल्याला माहिती बी आहे. हिकुंड बी तळसून पुन्हा हे करून एका बाजूनं लावून झालं, पाणी खाट टाकून हे करून पाणी सोडतो. मग त्यानं आता आपण शेतात गेलो तर बी नारळ वगैरे पाणी प्यायला मिळते, घेऊन जायला बी जमलं असतं. बघू काय विषय नाही. आता नारळ आली होती चांगली बघ, पाणी प्यायला ह्याला बघ म्हणून म्हणलं होतं जावं का. सीताफळ फिताफळ एखादं सीताफळाची बाग लावलाय? नाही, बांधानी एक 30-35-40 झाड आहे, ती एवढी मोठी निघते ती. पण मी विकत नाही, काय नाही, असं कोण पैलवान आलेली पै पाहुणे ह्यांनाच देतो, पिशवी भरून किती कसं बी न्या, खावा प्या. एक असलं मोठं मोठं गावरान सीताफळ. बरं. आंब्याच्या दिसात आंब, बांधाला आंबा ती, मग ती नाद करून लावलाय. तर मंडळी, अशा पद्धतीनं मुलाखत घेतली. वस्तात शेवटचा एक प्रश्न आहे की पलवानाला संदेश काय असणार आजकालच्या पिढीला? कारण तुमच्याकडे वरून नक्कीच ही जर मुलाखत बघितली ना, तुम्हाला 100% प्रेरणा मिळेल आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने मेहनत करशील. आपल्या पलवानांना काय संदेश असणार? आता आजकाल कसं, पहिलं असं हे नव्हतं, म्हणजे पावडरचं किंवा बाकीचे इंजेक्शन. हे आताच कसं कष्ट करून कष्टावरची पहिलवानकी होती. कष्ट जो करतोय, मग आता तालमी बदलल्या नाही पाहिजे. तालीम ही एकच कुठली तर चांगली तुम्ही हे करा, तिला पहिलवान म्हणजे पहिलवानच घडतो. कुस्ती मिंतीला जर आपल्याला फुल लढती मिंतीला जर पहिलवान असले तर तिथंच पहिलवान घडतो. आणि पहिलवानांनी असलं हे करायला नाही पाहिजे, नॅचरल घेतलं पाहिजे. आणि आता थोडस ह्या तणनाशकच्या ह्याच्यामुळं शेतात बी जे काय मिळतंय ते थोडस बिघडलेलं संकरित मिळायला लागले, त्याच्यामुळे आजारी पडतात आणि पहिलवानला थोडस ती घातकच आहे. बरोबर. नक्कीच आज आपण पहिलवान बाळासाहेब माने यांची मुलाखत घेतली आणि मी स्वतःला भाग्यशाली समजतो की अशा मोठ्या पलवानापर्यंत मी गेलेला आहे. आणि मला जुन्या पलवानाची एवढी माहित नाही, परंतु आज यांची मुलाखत घेतली, यांच्या माध्यमातून मला काही पलवानाचे नाव समजले, तर त्याच्यावर मी अभ्यास करेन आणि त्या पलवानापर्यंत पण येण्याचा प्रयत्न करतो. तरी पण तुमच्या भागात जर चांगले पलवान असतील किंवा चांगले पलवान असतील तर मला नक्की कमेंट करा किंवा मेसेज करा आणि मी तिथपर्यंत येण्याचा प्रयत्न करतोय. कारण तुमच्या सहकार्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत्यात. तुमचा प्रतिसाद किती मिळतो याच्यावर अवलंबून आहे.
आणि जुन्या पलवानापर्यंत पण आपण जाण्याचा प्रयत्न करतो, कारण तुमच्या वेळेस काय सोशल मीडिया नव्हती वस्तात नव्हते अशी. नव्हते असं आज असली असती तर खूप हवा झाली असते. आजकालच्या बरोबर. पोरांना मीडिया बागातलाच एक पैलवान रेवा पायवळे म्हणून आहे हा इथलं हरावाडीचा, ते मात्र कुस्ती बाळूमाने बरोबर केली तर माझी हवा होते म्हणून तसं होतं. त्यांनी चांगला ती बरं चांगला मग असं मोकळं जाऊ दे असं नाही करतो म्हणून लोक हे करायला की मग 7-8 वेळा पाळलंय, पण निदान त्यात एकदा का होईना झटका बसतच असतो. एकदा त्याने मला इथं मजरेवाडीवर हे करून गेला होता, ती हवा झाली असणार ना नंतर. लय झाली होती. मग परत पुन्हा मी 4-5 वेळा पडून पुन्हा काय असं झालं एकदा. तर होतंय असं का एखाद्या वेळेस बी. तर नक्कीच सांगा मुलाखत कशी वाटली, आणि अशा पलवानापर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करतोय. सुरुवात आहे आपली. काही गोष्टी माझ्याकडनं चुकाही होत असतात, कारण मला जुन्या पलवानाबद्दल माहित नाही, पण त्याच्याबद्दल मी जाणून घेण्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करत असतोय, आणि तुमच्या सहकार्यानं हे आपलं काम चालूच राहील अशा पद्धतीनं. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया एखाद्या अशाच मुलाखतीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.